देसाई आणि परब यांच्यातल्या या खटक्याची एकंदरीतच चर्चा विधिमंडळ परिसरात रंगलेली असताना विधान भवन परिसरात आणखी एक वेगळं नाट्य पाहायला मिळालं। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाई यांचा सभागृहाबाहेर संताप पाहायला मिळाला आणि त्याला कारण ठरला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा एक सुरक्षा रक्षक। या सुरक्षा रक्षकामुळे सरदेसाई भडकले आणि त्यानंतर नीलम गोऱ्हेंनाही मध्ये पडावं लागलं। पाहूयात विधिमंडळ परिसरात नेमकं काय घडलं। विधिमंडळात ठाकरे आणि शिंदेंच्या नेत्यांमध्ये वारंवार खटके उडतात। मग कारण कोणतंही असो, तिकडे विधान परिषदेत अनिल परब आणि शंभूराज देसाई भिडले। सांगू का आम्ही काय करत होतो ते? सांगू का काय गद्दारी सांगतो? कोणाला म्हणतो गद्दार? गद्दार कोणाला म्हणतो रे? तर विधान भवनात ठाकरेंचे आमदार वरुण सरदेसाईंचा भडका उडाला। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे विधान भवनात जात होत्या, त्यावेळी नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकाचा सरदेसाई यांना धक्का लागला आणि त्यावर सरदेसाई जाम संतापले। इथे काय अतिरेकी घुसले? दुसऱ्यांदा झाले, दुसऱ्यांदा धक्का लागला मला। आता लागला मला। मुद्दामून धक्का लागलेला नाही असं सांगण्याचा प्रयत्न नीलम गोऱ्हेंनी केला। असे कसे धक्के लागतात? दुसऱ्यांदा मला मॅडम धक्के बसले। इथे काय अतिरेकी घुसले? दुसऱ्यांदा झाले, दुसऱ्यांदा धक्का लागला मला। आता लागला मला। असे कसे धक्के लागतात? नीलम गोऱ्हेंसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांचा आमदारांना वारंवार धक्का लागत असल्याचा आरोप सरदेसाईंनी केला। दुसऱ्यांदा धक्का लागला मला। नाही, काय झालंय की वारंवार हे स्वतःला VIP समजणारे एका बाजूला आम्हाला सांगण्यात येतं की जास्त लोकांना आत घेऊन यायचं नाही, हे नाही ते नाही। आणि नीलम गोऱ्हे काय उपसभापती आहेत, मी त्यांच्या पदाचा मान राखतो, पण प्रत्येक वेळी येताना गेल्या वेळी सुद्धा काही आमदारांना त्यांच्यासोबत असलेल्या 3-4 लोकांकडनं धक्काबुक्की झाली। बॉडीगार्डचा धक्का लागला तुम्हाला? हो, बाजूला आम्ही नाही चालणार, मग कोण चालणार इकडे? 2च दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंच्या घोषणाबाजीमुळे नीलम गोऱ्हेंचा असाच भडका उडाला होता। नीलम गोऱ्हे विधिमंडळात प्रवेश करत होत्या तेव्हा विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली। बाकी सारे सत्ताधारी मंत्री घोषणा ऐकून पुढे निघून जात होते, पण आदित्य ठाकरेंनी मर्सिडीजचा विषय काढल्यावर नीलम गोऱ्हेंच्या तो जिव्हारी लागल्याचं दिसलं। त्या काही क्षण थांबल्या, विरोधकांवर एक कटाक्ष टाकला आणि मग पुढे निघून गेल्या। नीलम गोऱ्हे आणि ठाकरेंच्या शिवसेनेतलं हे विळी भोपळ्याचं नातं वाढलं ते नीलम गोऱ्हेंच्याच एका विधानामुळे। दिल्लीतल्या मराठी साहित्य संमेलनातल्या एका मुलाखतीत नीलम गोऱ्हेंनी एक वक्तव्य करून वादाला तोंड फोडलं होतं। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळतं असा गंभीर आरोप गोऱ्हेंनी केला होता। म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाहीये। आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत 2012, 13, 14 पासूनचे प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते। मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद। ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेंसोबत गेलेल्या नीलम गोऱ्हे तेव्हापासून ठाकरेंच्या सेनेच्या रडारवर आहे। ठाकरेंच्या आमदारांमध्ये आणि गोऱ्हेंमध्ये असे खटके अधूनमधून उडतच असतात। दुसऱ्यांदा झाले, दुसऱ्यांदा धक्का लागला मला। ब्युरो रिपोर्ट ABP माझा। आता लागला मला। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।